नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 25वा दिवस आहे। आपण अशा प्रकारचे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। लहान मोठ्या आकाराचे मणी, शुगर बीड्स, मोती, राईस मणी, गहू मणी, कट्स पाईप अशा प्रकारचे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहिलेले आहेत। आपण सरळ मणी कसे लावायचे हे पाहिलेले आहेत। आता आपण आकारानुसार मणी कसे स्टिच करायचे हे पाहणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण एक गोलाकार काढून घेतलेला आहे। एका छोट्याशा डिश मध्ये आपण मणी घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एका डिश मध्ये किंवा डब्बीमध्ये मणी घेऊ शकता। आरी वर्कची सुई घेतलेली आहे। 423 नंबरचा जरी थ्रेड घेतलेला आहे। सुरुवातीला अशा प्रकारे एक गाठ बांधून घ्यायची आहे। खालून वरती धागा काढून घ्यायचा। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक आपण सिंगल टाका घालून घेणार आहोत। कोणतेही वर्क करताना सुरुवातीला मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। हे पहा, एक एकच मणी आपण दोऱ्यामध्ये असे घालून स्टिच करणार आहोत। तुम्ही सुद्धा सिंगल मणी घालूनच स्टिच करायचे आहे। अगदी जवळ जवळ मण्यांच्या असे टाके घालून घ्यायचे आहेत। दोन मण्यांमध्ये अंतर ठेवायचं नाहीये। सुईमध्ये मणी कसे घ्यायचे व दोऱ्यामध्ये कसे घालायचे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। मण्यांची साईज कशी ओळखायची हे सुद्धा मी सविस्तर यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेले आहेत। दोन मण्यांमधील फरक आपल्याला पटकन लक्षात येत नाही, त्याच्यासाठी साईज कशी ओळखायची यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे। शुगर बीड्स फक्त आपण स्टिच करताना दोन दोन मणी घालून स्टिच करू शकतो, पण अशा प्रकारचे मोठे मणी जर वर्क करायचे असेल तर सिंगल मणीच आपण वर्क करायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते। सुरुवातीला सराव करताना सुद्धा एक एकच मणी असा स्टिच करून घ्या, म्हणजे आपल्या हातात व्यवस्थित बसते। अगदी फिनिशिंग व्यवस्थित येते। अगदी सावकाश स्टिच करायचे आहे। खालून वरती धागा काढताना अगदी खेचायचा नाहीये। जर येत नसेल तर तिथेच सोडून द्यायचा। नंतर आणखी एकदा सुई खाली घालून धागा वरती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। आपण अशाच प्रकारे वेगवेगळे आकार कसे स्टिच करायचे मण्यांचे हे पाहणार आहोत। आपण सुरुवातीला थ्रेडनं स्टिच केलेले आहेत असे वेगवेगळे आकार, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता आपण मण्यांनी वर्क करणार आहोत अशा प्रकारचे आकार। तिथे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे। गोलाकार आपण वर्क करताना हात कसा वळवायचा हे सुद्धा मी तुम्हाला त्या तिथे सांगितलेले आहे। तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण मणी कसे दोऱ्यामध्ये घालतोय। जर दोन मणी आपण दोऱ्यामध्ये जर गेले तर एक मणी कसा बाहेर काढतोय, अगदी व्यवस्थित मी तुम्हाला इथे माहिती दाखवत आहे। चेन स्टिचचा आणि अशा प्रकारचे मणी वर्क करण्याचा भरपूर सराव करून घ्या, म्हणजे वर्क करणे अगदी सोपे जाते। फिनिशिंग व्यवस्थित जमते। जितका जास्त सराव करसाल तितके जास्त आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि आपला स्टिच अशा प्रकारचे वर्कचा वेगही वाढतो।
इथे आपण शेवटचा मणी लावून घेणार आहोत। इथे आपण शेवटचा मणी लावून घेणार आहोत आणि तिथेच अगदी जवळ एक टाका घालून गाठ बांधून घ्यायची आहे। इथे आपण गाठ बांधून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण आज गोलाकार मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहे। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।